आपल्या इथे वैशालीताई पवार आलेले आहेत पुण्यावरनं. त्यांचं पण आपण स्वागत करूया. त्यांनी कृपया मंचावर यावं प्लीज. दीपकू. मानवी मूल्यांना धरून जीवन जगण्याच्या जिजाऊंच्या शिकवणींचा ठेवा आपल्याला पवार सरांनी त्यांच्या व्याख्यानातून आपल्याला सुपूर्द केलेला आहे. धन्यवाद सर. आपण फार सुंदर रीतीने इतिहासातील अनेक संकल्पनांची उकल आम्हाला करून दिली. त्याबद्दल आम्ही आपले फार ऋणी आहोत. यानंतर अध्यक्षीय भाषणासाठी मी प्राध्यापक डॉक्टर अलकाताई गायकवाड लुंगे यांना पाचारण करण्याआधी त्यांचा अल्पसा परिचय आपणास करून देते. त्या मराठी विभागाच्या मराठी विभाग प्रमुख असून त्या भारतीय महाविद्यालय अमरावती येथे कार्यरत आहेत. त्यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मुलाचे मार्गदर्शन आपल्याला करावे. धन्यवाद. सर्वांना जय जिजाऊ. खरं तर आदरणीय पवार सरांनी इथे शिवरायांचा आणि राष्ट्रमाता जिजाऊंचा जो इतिहास विशद केला, इतक्या ओघवत्या शैलीमध्ये आणि इतक्या चित्रमय शैलीमध्ये तो व्यक्त होत होता की आपण शिवकाळामध्ये गेलो होतो. ते सरांचं जे वक्तृत्व होतं त्यांनी खरं तर आपण न्हाऊन निघालेलो आहे. एखादा प्रचंड प्रपात धबधबा कोसळत राहावा आणि आपण अचंबित होऊन पाहत राहावा असं ते वक्तव्य होतं. त्याच्यानंतरचं अध्यक्षीय भाषण मला जरी अप्रस्तुत वाटत असलं तरी मला बोलायला संधी दिली त्याचा मी थोडासा उपयोग करणार आहे. ज्यांचं नुसतं नाव जरी घेतलं तरी आणि उच्चारलं तरी आदराचा एक विलक्षण रोमांच आपल्या अंगावरती उभा राहतो. त्या राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती शिवराय ज्यांचे आज बलिदान दिन आहे ते संभाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करते. विचारपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि विचारपीठासमोरील आपण सर्व जिजाऊ प्रेमी मंडळी, जाणीव प्रतिष्ठाननी महिला दिनाच्या निमित्तानं हे जे व्याख्यान आयोजित केलेलं आहे ते खूपच संयुक्तिक आणि उचित आहे असं मला वाटतं. पवार सर, मी तुम्हाला सांगू इच्छिते की समाज मनाला नवनवीन जाणीवांचं स्फुल्लिंग देणारं असं हे जाणीव प्रतिष्ठान आहे. या जाणीव प्रतिष्ठानाचं अधिष्ठान वैचारिक आहे, पुरोगामी विचारधारा हे आहे आणि म्हणून या विचारपीठावरून सातत्यानं पुरोगामी विचारधारेचा प्रवाह वाहत असतो. आजही तो या निमित्तानं वाहतोय. त्याबद्दल जाणीव प्रतिष्ठानचे मी मनापासून अभिनंदन करते. महिला दिनाच्या निमित्तानं जिजाऊ या ऊर्जस्वल व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण वेध घेण्याचा जो मौलिक ग्रंथाच्या अनुषंगाने घेतला जातो आणि महत्व असं आहे की त्या ग्रंथाचे लेखक विचारपीठावरती उपस्थित आहे. हा आनंद मनात ठेवत काही मुद्द्यांना मी स्पर्श करणार आहे. मी मगा जसं म्हटलं की एखादा प्रचंड प्रपात कोसळावा तसा हा इतिहास सरांनी आपल्यापर्यंत पोहोचवला आहे. आणि पुस्तकाचं नेमकं स्वरूप काय आहे? सकल जनवादी क्रांतीच्या प्रणेत्या असणाऱ्या जिजाऊंचं त्याचंही स्वरूप आपल्या समोर आलेलं आहे. पण सर, या ग्रंथाचं जे उद्देश किंवा उद्दिष्ट आहे किंवा जी निर्मिती प्रक्रिया आहे ती आपण सांगत होता आणि मला एक जाणवत होतं. हे पुस्तक मी खूप मुळातून वाचलंय सर आणि याचं एक उत्तम समीक्षण माझं या निमित्तानं तयार झालेलं आहे. ती मुद्देही माझ्याजवळ आहे पण त्यांना मी स्पर्श करणार नाही. मी तुम्हाला इतकं मात्र निश्चित सांगू शकते मंडळी की जिजाऊ हे जे व्यक्तिमत्व आहे ते एखाद्या अलौकिक अशा रत्नासारखं आहे.
आणि एखादा अलौकिक रत्न पाहिल्यानंतर आपण जसं दिपून जातो, तसं जिजाऊ या नुसत्या कर्तृत्वानं देखील आपण दिपून जातो. आणि जिजाऊंचं छत्रपतींना घडवणं याने तर आपण अचंबित होऊन जातो. आपण हा एकच पैलू पाहिला, पण एखाद्या हिऱ्याचं जेव्हा एखादा रत्नपारखी मूल्यमापन करतो, तेव्हा तो हिरा चहू बाजूनं तो तपासत असतो, त्याचं निरीक्षण करत असतो आणि प्रत्येक पैलू किती देखणं आहे हे आपल्याला सांगत असतो. या रत्नपारख्याची भूमिका खरं तर हा ग्रंथ लिहून सर आपण सिद्ध केलेली आहे असं मला वाटतं. आणि हे खूप मोलाचं काम आहे. एक मौलिक असा हिरा किती अलौकिक आहे, किती वेगवेगळ्या अंगांनी अवगुंठित झालेला आहे पैलूंनी, हे दर्शन आपण घडवलं. प्रत्येक पैलूवर आपण प्रकाश टाकला आणि त्यातून जिजाऊंचं एक व्यक्तिमत्व असं झळाळून उठलेलं आहे. आजच्या काळातील माणसाच्या जगण्याला आणि जीवनाला बळ देणारं असं हे अलौकिक व्यक्तिमत्व या चरित्रातून आपण उभं केलेलं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण आज सकाळपासून ऐकतोय, मगापासून ऐकतोय की महाराष्ट्राचा मंगल तिलक छत्रपती शिवरायांना घडवणाऱ्या राजमाता या एका संघानं आपण आजपर्यंत जिजाऊंकडे बघत होतो. पण समाज त्याबद्दलच्या राज्याच्या भूमिका, त्यांच्या धारणा किती प्रगल्भ होत्या याचं एक फार सुंदर असं वर्णन सरांच्या या पुस्तकामध्ये आहे. हे नुसतं जिजाऊंची ज्या भूमिका होत्या त्याचं प्रगल्भ वर्णन नाही आहे मित्रांनो. आजच त्याचा परिणाम आपल्या संबंध महाराष्ट्राच्या जडणघडणीवर कसा झाला, आजच्या पुरोगामी विचारधारा जिजाऊंच्या या विचारधारेतून कसा निर्माण झाल्या, याची अत्यंत शास्त्रशुद्ध अशी मांडणी सरांनी या ग्रंथामध्ये केली आहे. आणि या ग्रंथाचं मोल हे आहे की इतिहासाला कुठेही धक्का सरांनी लागू दिला नाही आणि महत्वाचं अजून की इतिहासाचं विकृतीकरणही केलं नाही. या रूपाने मी सर असं म्हणेल की चरित्र ग्रंथ लेखनाचं एक वेगळं प्रारूप आपण या निमित्तानं विशद केलेलं आहे. या चरित्र लेखनाचं नवं प्रारूप मी याच्यासाठी म्हणते की जिजाऊंचा नुसतं उदो उदो नाही, जिजाऊंचं नुसतं गौरव नाही, कुठली बाज किंवा पोज घेऊन आपण हे लेखन केलेलं नाही, इतिहासातील घटनांची जंत्रीही नाही, तर जिजाऊंच्या स्वभाव धर्माचं आपण जे निरीक्षण केलं आणि त्या स्वभाव धर्मातून त्यांचं जे व्यक्तिमत्व उभं केलं. कारण चरित्रामध्ये शेवटी माणसाच्या व्यक्तिमत्वाच्या पैलूंना उजागर करणं हे उत्तम चरित्र लेखकाचं एक गुण असतो असं मी मानते. आणि या दृष्टीनं हा ग्रंथ अत्यंत मौलिक आहे. त्या ग्रंथाची सगळी स्वरूप जे काही आहे ते आपण विशद केलं. किती छान पैलू सरांनी रेखाटले. म्हणजे जिजाऊंच्या एकूणच व्यक्तिमत्वाला अत्यंत देखणे पैलू होते. स्वराज्य स्वराज्य असं आपण म्हणतो, पण सरांनी हे खूप नेमकेपणानं मांडलेलं आहे की जिजाऊंना स्वराज्य तर हवंच होतं, पण ते सुराज्य कसं असेल याच्यासाठी ही स्त्री आयुष्यभर लढलेली आहे. स्वराज्य ठीक आहे, पण सुराज्य. आणि म्हणून हे स्वराज्य माझं गतिशील, समाजाभिमुख आणि कल्याणकारी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून कसं उभारलं जाईल याची अत्यंत काळजी जिजाऊंनी कशी घेतली होती. आणि या अंगाने त्या कशा कुशल प्रशासक होत्या, त्या कशा राज्यकर्त्यांचे गुण त्यांच्यामध्ये होते याचंही सुंदर विवेचन सरांनी केलेलं आहे. एक नवी संकल्पना या ग्रंथाच्या निमित्तानं सर आपण मांडली, ती म्हणजे सकल जनांविषयीची. सकल जन याचा अर्थच आहे की सकल जनांविषयीची उच्च कोटीची अशी आत्मीयता, सकल जनांच्या कल्याणाबद्दलचा अविरत ध्यास हा जिजाऊंच्या काळजाची काळजी होता. आणि म्हणून त्यांच्या प्रत्येक कृतीच्या मागे या सकल जन कल्याणाचा विचार होता. आणि ही जी मूल्य त्यांनी याच्यासाठी स्वीकारली सकल जनवादासाठी, ती होती प्रजेचं कल्याण, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, सहिष्णुता, सामाजिक सौहार्द, सलोखा. या मूल्यांच्या पायावरती ही विचारधारा उभी आहे. आणि म्हणून जात पात धर्म पंथ याच्या खालचा माणूस जिजाऊंना मोठा वाटत होता. आणि म्हणून या सकल जन कल्याणकारी राज्याच्या मूल्यांसाठी आयुष्यभर या मूल्यांसाठी जिजाऊंनी कसा संघर्ष केला याचंही चित्रण आपण फार चांगल्या पद्धतीने विचारलंय. अजून एक मुद्दा आहे, सरांनी जिजाऊंची जडणघडण कशी होत होती ते फार चांगल्या पद्धतीनं सांगितलं. आपण एक प्रश्न या निमित्तानं विचारू शकतो. त्यांनी जे मुद्दे मांडले त्याच्यातून माझ्या, कारण एक उत्तम ग्रंथ काय असतो तर एखादा उत्तम ग्रंथ वाचल्यानंतर वाचकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतात.
वाचकांना तो ग्रंथ अंतर्मुख करतो आणि विचारप्रवण करतो. माझ्या मनामध्ये अनेक प्रश्न आले जेव्हा जिजाऊंच्या संस्काराची सगळी पार्श्वभूमी सर या ग्रंथामध्ये मांडत होते, तेव्हा माझ्या मनामध्ये असा प्रश्न आला की आज जेव्हा आपली मुलं अशी का वागतात तशी का वागतात असा प्रश्न आपण उपस्थित करतो, तेव्हा ही सगळी संस्काराची परंपरा आपल्याला उत्तर देते की ते तशी का वागणार नाही. कोणतं प्रेरक पर्यावरण तुम्ही मुलांपुढे उभं केलं, आणि हा प्रश्न आणि त्याचं हे उत्तर मला जास्त महत्वाचं वाटतं. जिजाऊंना माहेरकडे राज्यकारणाचे धडे दिले, लष्कराचं शिक्षण दिलं त्या काळामध्ये एका मुलीला, आणि त्यातून जिजाऊ कशा घडत गेल्या. सासरी जेव्हा त्या आल्या, म्हणजे या संबंध ग्रंथामध्ये उमाबाई म्हणजे जिजाऊंच्या सासूबाई याच्यावरती एक स्वतंत्र प्रकरण सरांनी लिहिलेलं आहे, आणि ते इतकं सुंदर आहे की प्रत्येक, आज महिला दिन आहे आणि महिलांच्या अनुषंगानं आपण जर विचार केला तर उमाबाई हे व्यक्तिमत्व प्रत्येक स्त्रीनं आपल्या तनामनामध्ये निनादत ठेवलं पाहिजे, इतकं सुंदर आहे. ह्या उमाबाई अत्यंत क्रांतिकारी विचाराच्या होत्या, परिवर्तनवादी विचाराच्या होत्या, आणि गुणांनी पंडित असं त्यांचं वर्णन त्या काळामध्ये केलं होतं. आणि त्या कोणत्या परंपरा पाळत होत्या. अजून एक महत्वाचा मुद्दा स्त्रियांच्या संदर्भामध्ये, जिजाऊ असतील किंवा उमाबाई असतील, जो अधोरेखित होतो या ग्रंथाच्या निमित्तानं की आम्ही स्त्रिया कोणत्या परंपरा पाळतो, वैदिक पाळतो, अवैदिक पाळतो. तर आपल्याला असं लक्षात येतं की जिजाऊ असतील, उमाबाई असतील, यांनी वैदिक परंपरेतले जे काही बुरसटलेपण होतं ते पूर्णपणे नाकारलं होतं, नकार दिला होता, आणि एका अहिंसक विचारसरणीवरती त्यांचं तत्वज्ञान त्यांच्या सगळ्या जगण्या वागण्यातून पुढे येत होतं. आणि म्हणून बौद्धिक हक्क मिळवलेली उमाबाईंसारखी स्त्री जेव्हा लोकसाहित्याचा विचार करत होती, सरांनी त्या मुद्द्याला थोडासा स्पर्श केला, तो थोडा नेटकेपणाने मी करते की एखादा ग्रंथ विचाराला कशी चालना देतो. सर, तुम्ही एक उदाहरण देताना असं लिहिलंय की उमाबाई ज्या होत्या त्या लोककथेला ज्ञान मानत होत्या. बघा किती सुंदर विचार आहे. वैदिक परंपरा आहे लोककथेला. आणि मला एकदम चटकन सर लोकसाहित्यातली कथा आठवली, ती मला इतकी महत्वाची वाटते की ज्या प्रतीकांना त्यांनी आपल्या शिरोधार्य मानलं होतं उमाबाईंनी, ते प्रतीक होतं शंकर आणि पार्वतीचं प्रतीक. शंकर आणि पार्वतीची ही कथा लोकसाहित्यामध्ये मला आढळली की एक दिवस शंकर आणि पार्वती बसले होते. पार्वतीच्या असं लक्षात आलं की गेले 3-4 दिवसांपासनं शंकर नुसते त्रिशूळ घेऊन बसले आहे, काहीच करत नाही. तिच्या असं लक्षात आलं की असं का झालं, कोणतंच काम आपला नवरा इतके दिवसापासून का करत नाही. आणि एक दिवस तिने हळूच शंकरांना असं म्हटलं की गेले 4-5 दिवसापासून मी तुम्हाला बघते, नुसते त्रिशूळ घेऊन तुम्ही बसले आहे. ते शंकरजी, मग काय करायला पाहिजे असं तुला वाटतं. पार्वती म्हणाला, नाही, असं काही फारसं करू नका. तुम्ही एक गोष्ट करा, तुमच्या हातामधलं जे त्रिशूळ आहे ना, ते त्रिशूळ तुम्ही जमिनीमध्ये उलट टाका